नमस्कार मित्रांनो, हरे कृष्णा. मित्रांनो, आजचा जो विषय आहे आपण भाषणा संदर्भात बोलणार आहोत. आजचा जो विषय आहे तो विषय आहे की मला एका मित्राने फोन केला आणि त्यांची समस्या अशी होती की ते म्हणाले, सर माझं भाषण कोणीच ऐकत नाही. मी खूप म्हणजे तत्त्वज्ञानी बोलतो किंवा खूप चांगल्या प्रकारे बोलतो, परंतु माझं भाषण कोणी ऐकत नाही, ते बोर होतात. त्यासाठी काही उपाय असेल तर सांगा. तर आता आपल्यालाही सुद्धा असं बऱ्याच वेळा होत असेल की आपण भाषण करायला जातो व्यासपीठावर, स्टेजवर, अनेक समुदायासमोर बोलतो, श्रोत्यांसमोर बोलतो, श्रोतवर्गासमोर बोलतो, परंतु त्या ठिकाणी आपल्याला कधी कधी असं होत असेल की आपलं भाषण कोणी ऐकत नाही किंवा ते भाषण सुरू झाले, लोक बोर होऊन जातात, श्रोते बोर होऊन जातात आणि मग ते भाषणाकडे कोणी लक्षच देत नाही. आपल्यासुद्धा कधी कधी असं होत असेल. जसं आपले ते जळगावचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं, सर माझं भाषण कोणीच ऐकत नाही, मी खूप भारी बोलतो, परंतु भाषण कोणी ऐकत नाही, बोर होऊन जातो. म्हणून एक साधी गोष्ट आहे, साधी, ती जर आपण आत्मसात केली, आचरणात आणली, अंमलात आणली, अप्लाय केली, 100% आपलं भाषण सर्व श्रोते ऐकणार, सर्व श्रोतोगण ऐकणार आणि भाषणातून कोणी बोर होणार नाही, उठून कोणी जाणार नाही, खाली माती कोणी उकरत बसणार नाही, मोबाईलमध्ये बोटं घालणार नाही. एकच ट्रिक्स वापरायची. साधं सोपं उदाहरण आहे मित्रांनो. आता आपण जर हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसलो, 4 मित्र, त्या ठिकाणी काय गप्पा निघतात? त्या ठिकाणी अशा गप्पा निघतात की अरे ह्या मित्राने असं केलं, त्या मित्राने तसं केलं, अरे त्या मित्राचं तर खूप नशीब उजळलं, किंवा तो मित्र आहे ना असं करत होता, मी त्याला माझ्या डोळ्यासमोर पाहिलं असं करत होता, किंवा तो असाच आहे, तो तसाच आहे, असं आपण चर्चा करतो 4 मित्रामध्ये संगडी आपले सोबती जमल्याच्या नंतर. आणि मग तशाच प्रकारे भाषणाचं सुद्धा असतं. संशोधनानुसार जसं मुलं असतात आणि मुलाचं वय 13 असतं, 13 वर्षाची मुलं असतात, तशाच प्रकारे जसं 13 वर्षाच्या मुलांची मानसिकता असते, त्यांचा ऐकण्याचा जसा कल असतो 13 वर्षाच्या मुलांचा, तशाच प्रकारे 60-70 वर्षाच्या वयोवृद्ध माणसासुद्धा 13 वर्षासारखाच कल असतो ऐकण्याचा सुद्धा. आणि म्हणून मी सांगितलं आत्ता की आपण जसं हॉटेलमध्ये बसल्याच्या नंतर आपल्या गप्पा निघत असतात की हा मित्र असा आहे, हा मित्र तसा आहे, अरे त्याचं खूप नशीब उजळलं, त्याचे खूप स्टार भारी आहेत, हा असं करत होता, हा तसं करत होता, किंवा हा तसा आहे, हे असं आहे, आपल्या गप्पा चालत असतात. आणि मग त्या गप्पामध्ये आपले मित्रसुद्धा खूप मन लावून ऐकत असतात, काय प्रसंग आहे, प्रसंग कसा आहे. तशाच प्रकारे भाषणाचं सुद्धा आहे मित्रांनो. आपल्या जर खूपच आपण उपदेश द्यायला लागलो लोकांना, श्रोत्यांना, तर ते बोर होऊन जातात. सगळं माहीत असतं श्रोत्यांना. किंवा खूपच आपण तत्त्वज्ञानी बोलायला लागलो तर त्यांच्या डोक्याच्या वरून जातं ते कधी कधी. आता आम्ही दररोज बोलतो, आम्हाला कळतं मानसिकता श्रोत्यांची लगेच कुठपर्यंत आहेत, कुठपर्यंत चालतील हे श्रोते. आणि म्हणून आपल्यासुद्धा ती मानसिकता लक्षात आली पाहिजे, नाहीतर आपलं भाषण तर पडणार मग 100%. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्यायचं कधी पण की काय, जसं आपण मित्र बसल्यानंतर मित्रांना काय आवडतं, अशा कथा सांगायला तुम्ही विसरला नाही पाहिजे. आपण जर काही कथा सांगितल्या, काही गोष्टी सांगितल्या, काही कथा, काही गोष्टी, काही दृष्टांत जर आपण सांगितले, काही प्रसंग जर आपण मांडले, तर 100% आपलं भाषण लोक ऐकणार, श्रोते ऐकणार. श्रोतवर्ग लक्ष देऊन, चित्त देऊन ते एक एक प्रसंग त्याच्या कानापासून मेंदूपर्यंत जाणार. तो आतमध्ये हृदयामध्ये बसणार, मनाच्या गाभाऱ्यात जाऊन बसणार, हृदयाच्या कप्प्यात जाऊन बसणार तो प्रसंग.
ती कथा, ती गोष्ट, ते दृष्टांत. मग सांगायचं तात्पर्य एक मित्रांनो, आपल्या भाषण चालू असताना जर कोणी श्रोतवर्ग बोर होत असेल किंवा मोबाईलमध्ये पाहत असेल किंवा ऐकत नसेल, चुळबुळ करत असेल, बोलत असेल, तर असं समजून जायचं का तो बोर होतोय, त्याला आपलं भाषणामध्ये रस नाही. मग त्या ठिकाणी अशी ट्रिक्स वापरायची. त्या ठिकाणी आपण एखादी कथा सांगायची, त्या ठिकाणी एखादा प्रसंग सांगायचा, एखादा दृष्टांत सांगता आला तर सांगायचा, एखादी गोष्ट सांगायची. हे 4 जर आपण गोष्टी अप्लाय केल्या, आत्मसात केल्या, आचरणात आणल्या, तर 100% आपलं भाषण ऐकणार म्हणजे लोक ऐकणारच, उडणारच नाही. कारण लोकांना कथा खूप आवडत असतात, गोष्टी आवडत असतात, दृष्टांत आवडत असतात, प्रसंग आवडत असतात. म्हणून खूपच जर आपण लय तत्त्वज्ञानी बोलायला लावलो ते लोकांना आवडत नाही. आपण खूपच लय ज्ञान पाजळून राहिलो ते लोकांना आवडत नाही. आपण खूपच म्हणजे उपदेशाचे धडेच द्यायला लागलो तर ते लोकांना आवडत नाही. लोकांना काय आवडतं? लोकांना गोष्टी आवडतात, लोकांना कथा आवडतात, लोकांना प्रसंग आवडतो, लोकांना दृष्टांत आवडतात. पण असं जर बोरिंग जर होत असतील लोक, जसं आमच्या धुळ्याच्या मित्राचं एक समस्या आहे की सर मग मी खूप भारी बोलतो परंतु ते लोक ऐकत नाहीत भाषण, ते उठून जातात किंवा बोर होतात. त्यांना एकच सांगायचं म्हणजे विशेष आहे की आपण त्या भाषणामध्ये गोष्टी सांगायला सुरुवात करा, प्रसंग सांगा, दृष्टांत सांगा, कथा सांगा, कथा ऐका, संतचरित्र वाचा, मोटिवेशनल पुस्तके असतील ती वाचा, एखादी गोष्टींचे पुस्तकं असतील ती वाचा, भागवत वाचा, गीता वाचा, महाभारत वाचा, रामायण वाचा, अनेक महापुरुषांची पुस्तकं वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचा, अनेक असे टाटा असतील, अनेक असे ज्यांचं आज खूप मोठ्या उंचीवरती पोहोचलेले आहेत. मग ते क्रीडा क्षेत्रात असो, कृषी क्षेत्रात असो, व्यावसायिक क्षेत्रात असो, औद्योगिक क्षेत्रात ज्यांची कामगिरी चांगली आहे, भारी आहे, किंवा महापुरुष आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, अहिल्याबाई होळकर असतील, मासाहेब जिजाऊ असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, किंवा आपल्या आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर अण्णाभाऊ साठे असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, किंवा मुक्ताई असतील, संत जनाबाई असतील, संत बहिणाबाई असतील, साने गुरुजी असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अनेक असे औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यांनी कामगिरी केली, सचिन तेंडुलकर असतील, किंवा ते आपले मिल्खा सिंग असतील, पी टी उषा असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा, कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काही आपल्याला सांगताना त्या ठिकाणी असं सांगा, प्रसंग सांगा, दृष्टांत सांगा, गोष्टी सांगा, कथा सांगा, किस्से सांगा. हे जर आपण सांगितलं तर 100% लोक बोर होणार नाहीत, श्रोते बोर होणार नाहीत, प्रेक्षक वर्ग बोर होणार नाही, आणि आपलं भाषण चित्त देऊन लोक ऐकणार. म्हणून खूप ज्ञान पाजळून किंवा खूपच उपदेश देऊन किंवा खूपच तत्त्वज्ञानी बोलून लोकांची मानसिकता ती राहिलेली नाही. लोकांना शॉर्ट आले जातं, शॉर्ट रील्स, 31 सेकंदाचा रील्स ऐकला की तरी लोकांची मानसिकता भारी वाटते. ते आपलं 1-1 तासाचं भाषण, 2-2 तासाचं भाषण ऐकायला मोकळे नाहीत. म्हणून लोकांना एक 6-7 मिनटाचं भाषणामध्ये ते खुश होऊन जातात. शॉर्टमध्ये ऐकायची मानसिकता आली. पहिले नाटकं असायची, पहिले 3-3 तासाची कथा चालायच्या, रामलीला होत्या आमच्या त्यावेळेस लहान असताना रामलीला असायच्या. आता ते नाही राहिलं. आता शॉर्टचा जमाना आला, शॉर्टकटमध्ये झालं पाहिजे, 30 सेकंदामध्येच लोक हसली पाहिजे. म्हणून लोकांना प्रसंग, दृष्टांत, गोष्टी, कथा याच्यामध्ये जर लोकांना जास्त रस असतो, लोक हे ऐकत नाहीत. खूप ज्ञान किंवा खूपच तुम्ही उपदेशाचे धडे दिले किंवा खूप तत्त्वज्ञानी बोलले तर लोक कधीच शक्यही नाही ऐकूच शकत नाही. म्हणून मित्रांची माझी समस्या होती की सर माझं भाषण कोणी ऐकत नाही, उठून जातात. तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, कथा, किस्से, प्रसंग, दृष्टांत, गोष्टी हे सांगायला चालू करा, लोक उठणार नाही. सांगायचं तात्पर्य एक होतं मित्रांनो की आपल्या जर बोर होत असतील, लोक भाषण ऐकत नसेल, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये टाका, 100% लोक ऐकणार. म्हणून कोणा जर भाषणावर म्हणजे नॉलेज पाहिजे असेल,
भाषण करताना काही समस्या उद्भवत असतील, काही अडचणी येत असतील, काही तुम्हाला विघ्न येत असतील की म्हणजे तर 100% मला कॉल करा. एक 0 मिनटामध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करेन मी. साध्या सोप्या सुटसुटीत सोप्या भाषेमध्ये, ते पण खूपच असं एक असं कमर्शियलसारखं नाही, खूपच म्हणजे चांगलंच तत्त्वज्ञानीच बोललं पाहिजे, खूपच सुशिक्षित बोललं पाहिजे, खूपच हातवारे करून बोललं पाहिजे किंवा खूपच ओव्हर ॲक्टिंग करून बोललं पाहिजे, असं काही नाही. एकदम साध्या सोप्या सुटसुटीत सरळ भाषेमध्ये तुमचा प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो 100%. कोणतेही प्रश्न तुम्ही भाषणामधील कोणताही विचारा, 100% कोणतंही विचारा की सर असा प्रॉब्लेम याला काय करावं लागेल, 0 मिनटात सॉल्व लगेच. फक्त तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. ते भाषण म्हणजे काय खूपच हे नाही, तुम्हाला त्याच्यासाठी ना 26-27 मुद्दे असतात त्या भाषणाचे. ते जर तुम्ही उकळून पेले ना, भाषणाला तुम्ही कोणाचाच तुमचा हात धरणार नाही, कोणीच नाही धरणार. भाषण एकदम एक ते टप्पा असतो, भीतीचा टप्पा असतो. तो भीतीचा टप्पा एकदा निघून गेला की आपल्याला पुढं काहीच वाटत नाही, काहीच. 10 वर्षापूर्वी मला खूप भीती वाटायची, साधं माणसाचे डोळे घालून सुद्धा बोलत नव्हतं. परंतु आज कोणताही प्रोग्राम असो, कोणतेही स्टेज असो, ते गाजवण्याची ताकद आपण ठेवतो. हे कशामुळे होत असेल? हे अभ्यास लागतो, चिंतन लागतं, मनन लागतं, लेखन लागतं, सराव लागतो, प्रॅक्टिस लागतं, वाचन लागतं. त्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ ठेवावा लागतो, तेव्हाच भाषण शिकतो. उठले आणि लगेच स्टेजवर गेले लगेच भाषण शक्यच नाही. असाध्य ते साध्य करी सायस कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाने सगळ्या गोष्टी शक्य होतात, तेव्हाच आपण यशाची शिडी पोहोचू शकतो. तर अभ्यास नसेल तर काय बोलणार आहे आपण, काहीच बोलू शकत. म्हणून अभ्यास पाहिजे मित्रांनो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ना, 100% लाईक करा, शेअर करा. जे कोणा मित्रांना भाषण करण्याची इच्छा आहे परंतु भाषण येत नाही, भाषण येतं परंतु लोक ऐकत नाहीत, ह्याच मित्रांसाठी हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना आवडेल, रुसेल, पचेल, आणि ती शेअर करते इतरांना. आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. छोट्या छोट्या सोप्या गोष्टीतून शिकवण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला काही फी वगैरे काही नसते. ऑफलाईन ऑनलाईन क्लास चालू असतात, परंतु जेवढं आपल्याला देता येईल तेवढं फ्रीमध्ये द्यायचं, हेच ध्येय. अनेक असे वक्ते म्हणजे फक्त फोन करूनच, आज त्यांचे फोन येतात की सर आम्हाला बोलायला यायला लागलं. आनंद वाटतो ते ऐकून की म्हणजे काहीतरी चीज झालं आपलं. आपण सुद्धा मानव धर्म चांगल्या प्रकारे निभावला पाहिजे. आपल्या काही देता येत नाही तर आपण तेच देऊ. पैसा, सत्ता, संपत्ती किती काळ पुरणार. तर ह्या माध्यमातून जर आपण एक जरी वक्ता घडला आपल्या याच्यातून, तरी खूप मोठं भगवंताने आपल्याला सृष्टीवर एक युनिक म्हणून पाठवलं. तर आपल्या हातून ही सुद्धा सेवा घडली पाहिजे. तो भक्तीचा प्रकार आहे, एक भक्तीचे. म्हणून आपण देत गेलं पाहिजे. जेवढं देईल तेवढं रिटर्न आपल्याला त्याचं बेनिफिट भेटत असतं. मग तुम्ही काही पण द्या, दुःख दिलं तर दुःख येतं, सुख दिलं तर सुख येतं, पैसा दिला तर पैसाच येतो, दान दिलं तर दानच मिळतं. सगळ्या काही गोष्टी निसर्गाच्या याच्यात राहून करावं लागतं. म्हणून हा व्हिडिओ आवडला तर 100% लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी, हरे कृष्णा.